राणा प्रताप नगर परिसरात निर्माण झालेल्या गंभीर ड्रेनेज समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। तक्रारी मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तात्काळ घटनास्थळी धडक भेट देत परिस्थितीची पाहणी केली। ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर व काही घरांच्या परिसरात शिरत असल्याचे निदर्शनास आले। नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची तक्रार व्यक्त केली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमहापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करत गटारांची स्वच्छता, अडथळे दूर करणे आणि आवश्यक असल्यास नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट आदेश दिले। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही। काम तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा असा कडक इशारा त्यांनी दिला। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक राजशेखर पाटील, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, अक्षय वाघे, भाजप मंडळ अध्यक्ष महेश देवकर, मनपाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली। उपमहापौरांच्या धडक हस्तक्षेपामुळे प्रशासनाने तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच समस्या मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।